आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनसीपीची बैठक जी ती पार पडली। राष्ट्रवादी काँग्रेसची आज पुण्यामध्ये बैठक पार पडली। खासदार सुनेत्र पवारांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडल्याचं कळतं। बैठकीला पार्थ पवार ही उपस्थित होते। पक्ष संघटना मजबूत करण्याकरता, पक्षाची निवडणुकीची तयारी करण्याकरता, पक्षाची आगामी रणनीती ठरवण्याकरता या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात बैठक पार पडलेली आहे। अजित पवार गटाची यावेळी सुनेत्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। पार्थ पवार देखील या बैठकीला उपस्थित होते। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग त्या राज्यभरातली असतील, या अनुषंगाने कशा पद्धतीने तयारी करायला हवी, काय रणनीती असायला हवी, काय करणं आवश्यक आहे, आत्तापासून राजकीय अजेंडा कशा पद्धतीने असायला हवा, या विषयाला घेऊन या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे। आता बघूयात, मुंबईत माघी गणेश उत्सवातील मूर्तींचं विसर्जन अजूनही होऊ शकलं नाही। प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपीच्या मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात कोर्टाने महत्त्वाचा निर्णय 30 जानेवारीला दिला। पीओपी मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक तलावात नको असे आदेश कोर्टाने दिले आणि त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार विसर्जनासाठी गेलेल्या मंडळांना पालिका प्रशासनाकडून मज्जाव करण्यात आला। त्यामुळे चारकोपचा राजा, पेशवा कांदिवली, कांदिवली श्री, चांदिवली इच्छापूर्ती यासारख्या मोठ्या मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन रखडलंय। 1 फेब्रुवारी रोजी बाप्पांची गणेश जयंतीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होणार होती आणि अचानकपणे 30 तारखेला कोर्टाचा एक इंटरिम ऑर्डर आली की पीओपीच्या मूर्त्या यांचं विसर्जन नैसर्गिक स्रोतामध्ये होत नाही। आलेल्या बाप्पाचं ऑलरेडी स्थापनापूजा झालेली होती। 7 दिवसाचे गणपती ज्यावेळेला विसर्जनाला निघाले, ते मार्गस्थ होता होता ज्यावेळेला त्या तलावाकडे आले, त्यावेळेला स्थानिक प्रशासनाने त्यांना विरोध केला।